mind all day, sipping herbal in the morning just to feel okay. Had a dream. आज डे 2 आहे इन सापुतारा आणि आज आपण वेगवेगळे इकडचे स्पॉट्स एक्सप्लोर करूया. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या जागा नक्कीच दाखवूया. फूड साईड वेंडरला म्हणजे आपण इथे एक फूड कार्ट्स लागलेत सगळे आणि बघत असाल मागे हे सगळे फूड कार्ट्स आहेत. तिथे आम्ही आलो आता जेवायला ब्रेकफास्टसाठी आलेलो आहोत. सो काय काय मागवलं आहे आपण? मसाला डोसा, व्हेजिटेबल सँडविच, ऑमलेट ब्रेड, मॅगी. सो जोरदार सकाळचा ब्रेकफास्ट, हेवी ब्रेकफास्ट करू आम्ही आणि मग इथून स्पॉट्स एक्सप्लोर करायला निघू. सो बी विथ अस. तर मित्रांनो, नाश्ता झालेला आहे आपला. आपण आता आलेलो आहोत स्टेप गार्डनला. स्टेप गार्डन हा जो कॉन्सेप्ट आहे मित्रांनो, तुम्ही बघाल आता आपण आज चाललेलो आहोत तर तुम्हाला दिसेल यांनी काय केलं आहे, इथे एक स्टेप वाईज डिझाईन केलेलं आहे या गार्डनला. मधल्या भागामध्ये पाणी वरनं वाहत खालती येतं आहे असं त्यांनी एक फाउंटेन अरेंज केलेलं आहे आणि प्रत्येक स्टेपवरती त्यांनी भरपूर अशी डोळ्यांना छान वाटणारी अशी झाडं वगैरे लावली आहेत, लॉन वगैरे क्रिएट केलं आहे. अनफॉर्च्युनेटली उन्हाळा असल्यामुळे कदाचित त्यांनी पाणी प्रोव्हाइड नसेल केलेलं इथे फाउंटेनसाठी, म्हणून ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटत नसेल आत्ता. पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही इथून बघू शकता बऱ्यापैकी एक छान क्लिफ आहे ज्याच्यातनं आपल्याला खूप सुंदर व्हॅलीचं व्ह्यू पण बघायला मिळतो आहे. ॲट द सेम टाईम तुम्ही बघाल तर इकडे एक छोटासा असा एक हाऊस त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेला आहे. तो आय थिंक मेंटेनन्ससाठी त्यांनी ठेवलेला आहे आणि मग परत लॉन वगैरे पण अरेंज केलेलं आहे मागच्या बाजूला. इथून आता आपण एक काम करूया, आता आपण जाऊया मछली घरला आणि ती जागा आता एक्सप्लोर करू आपण. चल लवकर, ऊन आहे. मित्रांनो, आता आपण मछली घर बघायला आलेलो आहोत. हा पण एक स्पॉट आहे इकडचा. सो गौरी जरा थकली आहे, ती गाडीमध्ये रेस्ट करते. मी आणि केतकी आम्ही दोघं चाललो बघायला. इकडचं तिकीट आहे पर पर्सन 15 रुपये. तुम्हाला दिसत असेल हे लहान मुलांसाठी छान आहे. सेटअप छोटाच आहे पण बघण्यासारखं आहे. सो हा टॉर्टॉइस दिसतो इथे, सिल्वर ॲरोविना. हा मासा बघा, इंटरेस्टिंग फिश आहे. किसिंग गुरामी असं नाव आहे त्या माशाचं. मलेशिया थायलंडमधला मासा आहे आणि दिसतोय आम्ही. इतकीला बघून रिॲक्ट करतोय मासा. इंटरेस्टिंग. इतकी ते बघ तुझ्याकडे येतोय बघ, तिथे जा. इतकी तिकडे गेली की तो मासा पण त्या साईडला जातो तिला बघत बघत. काय रिॲक्शन देतो तिला, आवाज जात नाही त्याच तुझ्या समोर. तुला भूक लागली असं वाटतंय. हे आहे अल्बिनो कॅटफिश. हे अल्बिनो कॅटफिश आहे. ते रेस्ट करतात. हे आहेत झिब्रा टिलापिया. त्यांच्या शरीरावरती असे पॅचेस आहेत, झिब्रा बॅक पॅचेस आहेत, त्याच्यामुळे त्यांना असं नाव आहे. ॲलिगेटर गार या नावाचं हे फिश आहे. बऱ्यापैकी लांब आहे. हा मासा मी पहिल्यांदा होतो. त्याचा चेहरा जो आहे, फेस जो आहे तो ॲलिगेटरच्या चेहऱ्यासारखा आहे. तुम्ही जर बघाल आणि बऱ्यापैकी लेंथ आहे. ब्लड पॅरेट चिकलेट्स तायवान. किती व्हायब्रंट कलरची मासे आहेत. एकदम चेरी कलर आहे.
आता इथून सुरू करू. हा आता आहे रेड टेल जायंट गुरामी. यापैकी मोठी मासे आहेत. हे आहेत ग्रीन टेरर चिकलेट्स. पुन्हा एकदा मी किसिंग गुरामी बघतोय. किसिंग गुरामी ते आता दुसरा मासा दिसला मला. एकदम रिॲक्टिव्ह मासा आहे, लगेच रिॲक्ट करतो. मला काही दिसलं की लगेच रिॲक्शन होतं. लगेच रिॲक्शन देत होते. आय थिंक भुकेला आहे तो. तुला जेवायला दिसत की नाही वेळ, पण किंवा पाणी पण क्लीन करायची गरज आहे. खूप डर्ट आहे पाण्यामध्ये. आता आपण आलो आहे जॅग्वार चिकलेट्स, जो सेंट्रल अमेरिकन आहे, ओरिजिनचा आहे. इरिडेसेंट शार्क, साऊथ एशिया ओरिजिनमधला शार्क आहे. तो तुम्हाला आता दिसतोय. शार्क. आता आपण पुढे जातो. पाकू, पिरान्हाज. Piranhas are known to be the most dangerous fish, carnivore fish out there. यावर एक मूवी पण, याच्यावर एक मूवीसुद्धा रिलीज झालेली आहे पिरान्हाजवर. ती तुम्हाला माहिती मिळाली आहे बघायला. चला तर मित्रांनो, दिस वॉज इट. आय थिंक आपण बघितलं. मोठा सेटअप नाही आहे. आपल्या मुंबईचा जो एक्वेरियम असेल तेवढा मोठा नसणार आहे, पण इट इज वर्क. म्हणजे लहान मुलं जर तुमच्याबरोबर असतील तर इथे घ्यायला काहीच हरकत नाही मला असं. चेकी सर जसंही म्हणावं एंट्री करून, पण वेळ गुड टाईम. तितकीला पण खूप मजा आली. सगळे मासे बघून, सगळे फिश बघून. आता आम्ही पुढच्या स्टॉपकडे जातो. ऊन खूप आहे, सो थोडीशी काळजी घ्या होण्याची जर तुम्ही या सीझनमध्ये येत असाल तर. बाकी मित्रांनो, आता आपण आलो आहोत पॅराग्लायडिंगच्या ठिकाणी आलो. आम्ही कदाचित करणार नाही पॅराग्लायडिंग, पण जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी की हे लोकेशन कुठे आहे. तर हे ते लोकेशन आहे, इथे पॅराग्लायडिंगच्या ॲक्टिव्हिटीज होतात. इथे मागेच आय थिंक एक देऊळसुद्धा आहे जैन धर्मियांचं, सो ते पण इकडे सिच्युएटेड आहे. आणि इथूनच पुढे वर गेलं जर का, तर तुम्हाला सनराईज पॉईंटसुद्धा बघायला मिळेल. बंद है क्या इसका फीस क्या है? फिर भी फीस 25 रुपया. 2500. हाँ मैं वही सोचा देखना. ठीक है, थैंक यू. पण अनफॉर्च्युनेटली बंद आहे सेटअप. सो एकदम हा क्लिफ आहे पण इथे ॲक्च्युली. सो एकदम एंडला होता पण. सो इथून जबरदस्त हवा येते आणि असा जो गस्ट येतो, या गस्टचा वापर करता आहे पॅराग्लायडिंगसाठी. सेटअप आहे जसं तुम्हाला मी सांगितलं. आता आम्ही थोडंसं रेस्ट केलं आणि आता आम्ही लंचसाठी बाहेर निघालो आहे. दुपारचे 2 वाजलेत. सो आता एक हॉटेल पुरोहित म्हणून आम्ही लोकेट केलं आहे. गुगलवर चेक केलं आहे, पण एकदा तिकडे जाऊन बघूया कसं काय जेवण आहे. थाळी सिस्टम आहे. सो लेट्स गो. चेक करतेस का गौरी? कारण हे तर मला एकदम ओसाड वाटते. चल तू इथून चल. नाही तेव्हा पुरोहितला आम्ही आलो होतो, पण ती परिस्थिती बघून आम्हाला असं वाटलं की तिथे जाऊया नको. मग चला तर मित्रांनो, आता आपण तोरण हिल रिसॉर्ट्सला आलेलो आहोत. या हॉटेलमध्ये यायचं कारण हे की जे आधीचं पुरोहित हॉटेल आम्ही जे चेक करायला गेलो होतो, तर तिथे आम्हाला तो सेटअप काय बरोबर वाटला नाही. गाडी तर पार्क केली आहे. आता आपण आत जाऊया हॉटेलच्या. एकंदरीत हॉटेलला बघता असं वाटतं आहे की हॉटेल बऱ्यापैकी जुनं असावं. आणि हे ह्यांचं रेस्टॉरंटचा एरिया आहे. गौरीने जागा ऑलरेडी पकडून ठेवलेली आहे. तर आय थिंक ऑर्डरसुद्धा झालेली आहे आणि आपल्या थाळ्या आलेल्या आहेत. या गुजराती थाळ्या आम्ही ऑर्डर केल्या होत्या, कन्सिडरिंग की आपण चला काहीतरी लोकल फूड आयटमसुद्धा टेस्ट करून बघूया म्हणून.
सो आणि जेवढं मला माहिती आहे या थाळ्यांमध्ये या जेवणामध्ये कांदा आणि लसूणसुद्धा नाही आहे. दीज आर प्युअर व्हेजिटेरियन थाळ्या ज्या आपण आता टेस्ट करणार आहोत. सो लेट्स सी. आपण बघू. गौरी चव घे आणि सांग आम्हाला कसं लागतं एकंदरीत. हाऊ इज द टेस्ट? आम्ही जस्ट तोरण हॉटेल अँड रेस्टॉरंट मधनं जेवून आलो आहे. आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही तुम्हाला दाखवले त्यांची थाळी वगैरे. थाळी वॉज ॲव्हरेज क्वालिटी, म्हणजे असं काही रिअली आउटस्टँडिंग असं काही नाही. आणि दिस हॅज बीन दी ओव्हरव्ह्यू ऑफ एंटायर सापुतारा. म्हणजे जेवणाचं जेव्हा आम्ही विषय काढतो तेव्हा आम्हाला असं काही फार सॅटिस्फॅक्टरी जेवण असं कुठेच करायला मिळालं नाही. ना नॉर्थ इंडियन ना गुजराती. आम्हाला कदाचित माहीत नसेल की एक्झॅक्टली कुठे चांगली थाळी मिळते किंवा कदाचित नाहीच आहे इथे. म्हणजे इथे आत्ता विकेंड चालला आहे आणि 3 दिवसाचा विकेंड आला आहे. तर वी वर एक्सपेक्टिंग की इकडचे बिझनेसेस त्या ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्ससाठी जरा कोपअप झालेले असतील. पण इथे आल्यावर आम्हाला असं सर्व्हिस आम्हाला प्रॉपर नाही वाटत आहे. जेवणाची जी क्वालिटी आहे, जी फ्लेवर्स आहेत, एकदम ॲव्हरेज आहे. सो आय डोंट नो, लिटल बिट फूड पॉईंट ऑफ व्ह्यू वी आर डिसअपॉइंटेड इन सम. बट नेव्हरदलेस म्हणजे काही उलट्या साईडची बाजू पण आहे, तर काही बेटर पण गोष्टी आहेत तिकडे. सो आता आपण संध्याकाळी जेव्हा ट्रिप बाकीचे पॉईंट्स एक्सप्लोर करू तेव्हा आपण जे मिस केलेलं काल ते आपण आता बघूच आणि तुम्हाला ते सुद्धा आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये दाखवूच. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. अजून आपली ट्रिप संपलेली नाही आहे. आजचं आणि उद्या सकाळचं पण आपल्याकडे वेळ आहे, तर तो आपण कम्प्लिटली युटिलाइज करू आणि लेट्स मेक द मोस्ट आउट ऑफ इट. चला मग भेटूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत लेक एरियामध्ये जिथे बोटिंगची अरेंजमेंट आहे. तुम्ही बघू शकताय हा पूर्ण जो परिसर आहे, या परिसरामध्ये त्यांनी बरेच छोटे छोटे स्टॉल्ससुद्धा लावलेले आहेत. लहान मुलांसाठी गेम्स, मोठ्यांसाठी गेम्स आहेत, रायफल शूटिंगची अरेंजमेंट आहे, कॉर्न्स वगैरे ठेवले आहेत खाण्यासाठी. आणि आता आपण जिथे आलो आहे ते आहे तिकीट काउंटर, जिकडून आपल्याला बोटिंगसाठीची तिकीट्स वगैरे आता विकत घ्यायची असतात. सो हा आहे लेकचं पाण्याचा लेवल बऱ्यापैकी उतरलेलं आहे, पण आहे पाणी बऱ्यापैकी. सो जनरल जॅकेट घालायचे, चांगली जॅकेट द्या दादा. कौन सा बोट है बड़े भाई? आगे जाऊ मैं जनरल त्या बोटीत. किती तू आमच्या बरोबर राहा. आता आपण जनरल बोटीकडे चाललोय. मित्रांनो, आता इथे बघतोय आपण एका जनरल बोटमध्ये मोर इम्पॉर्टंटली आम्ही घातलेलं आहे. फक्त मी काम करावं. Learn peace ain't found, it's a thing you protect. Yeah, I vibe like water, I change a shift, but the roots still deep like my grandma's grits. City move fast, but I drift like smoke. Let the rhythm in my chest be the way I cope. Wrote a song for the days that feel soft and broke. What a healing, don't shout, but it still got hope. Let it ride, let it breathe. सो तो जो आपण बघतोय तो आहे रोपवे. इकडे सनसेट पॉईंट आहे आणि इथे एक्झॅक्टली काय ते एकदा चेक करावं लागेल. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत सनसेट पॉईंटला. आपण इथून आता एक्झिट करतो. इकडची व्यवस्था बघून घ्या तुमच्या माहितीसाठी. अपार्ट फ्रॉम बोटिंग इथे आपल्याला हे छोटे मोठे गेम्ससुद्धा खेळायला. पायनॅपल आणि कैरी घेतो. तुला काही घ्यायचं?
नाही, दिस इज फाईन. कैरी अलग बघ इथे. हां हां कैरी दोनों मिलके 50. दोनों मिलके 60. गाडीकडे आलो आपण. कैरी खातो.